मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक खास मेनू बनवणार आहोत जो डाएट प्रेमींसाठी खूप अतिशय सुंदर असणार आहे। सगळ्यांचा आवडता डाएट जे फिटनेस साठी खास स्पेशालिटी करतात त्यांच्यासाठी चिकन मी घेतलेलं आहे। चिकन सॅलड आपण बनवणार आहोत बट युनिक स्टाईलनं। पाहायला विसरू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ। नमस्कार, तर आपण चिकन आहे ना 150 ग्राम घेतलेलं आहे, त्याचे स्लाइस आपण केलेले आहे। आणि हे बघा आपण कॅप्सिकम आहेत, एक रेड कलर अँड येलो कलर, नंतर तो ऑनियन घेतलेले आहे, टॅमॅटो एक घेतलेलं आहे, कॅरेट एक आहे, आपल्याकडे ब्रोकोली अवेलेबल आहे, अमूल बटर अँड हे राजमिरी आहे जो टेस्टसाठी खूप छान लागते। सो आपण यानंतर आपण चिकन सॅलड करणार आहोत, तर चला मग करूया। हे बघा पाण्यामध्ये आपण कॅरेट टाकलेले आहे आणि त्याच सोबत आपल्याला ब्रोकोली पण टाकायचे। सो हे साधारण 10 मिनिटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। हे बघू शकता आपलं गाजर आहे ना, कॅरेट अँड ब्रोकोली ही शिजत आहे। साधारण अजून एक 5 मिनिटं त्याला लागतील शिजायला। हे बघा आपल्याकडं चिकन 100 ग्राम अवेलेबल आहे, तर आपण चिकन घेतो। त्याच्यानंतर आपल्याला कढ याच्यामध्ये टाकायचं आहे 2 स्पून। त्याच्यानंतर आपल्याकडे हळदी असते अवेलेबल, राईट। सो याच्यामध्ये हळद टाकते, थोडीशी आपण चटणी टाकते त्याच्यामध्ये फॉर टेस्ट पर्पज, आणि आपण हा जिरा पावडर टाकतो। आणि आपण ऑलरेडी ही पावडर केलेली आहे, मिरे पावडर ज्याला म्हणतो, ब्लॅक पेपर, ही आपल्याला यामध्ये मिक्स करायचे, ठीक आहे। सो यांचं मिश्रण आहे ना, अशा पद्धतीने त्याला आपण मिक्स करायचं आहे। आणि हा टेस्टनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं। आपला तापलेला आहे, याच्यामध्ये आपण स्लो गॅसवर ठेवू। त्याच्यामध्ये आपण आहे ना बटर टाकू, हे बघा आपण स्लो पद्धतीनं गॅसचा फ्लेम ठेवलेला आहे आणि साधारण आपण याला आता प्रत्येक त्याची बाजू पलटी करायची आहे, जेणेकरून चिकन पूर्णपणे शिजेल। प्रत्येक पीस हा पलटला पाहिजे, कारण हा बॉइल्ड झाला पाहिजे प्रॉपर। यामध्ये आपण गार्लिक टाकतोय, त्यानंतर आपण रोजमिरी जे खूपच टेस्टला छान आहे ते आपण यात टाकू। ओके, आपण ऑनियन टाकणार आहोत, टॅमॅटो,
हे ना स्लो गॅसवरतीच करायचं आहे मस्त. रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं ला झाकण लावून घ्यायचं आहे, कारण हे थोडंसं बॉइल्ड व्हायला पाहिजे. थोडंसं झाकण घालून ठेवा, जेणेकरून कॅप्सिकम आहे ते पूर्णपणे ते बॉइल टाईप होईल. ठीक आहे. तर आत्ता यामध्ये जाईल आपण जे ऑलरेडी कॅरेट अँड ब्रोकोली जे केलेलं आहे बॉइल्ड, ते यामध्ये जाईल. खूप छान असं बॉइल झालेलं आहे. हे बघा, खूप अशी सुंदर अशी डिश बनलेली आहे. आणि हे डाएट प्रेमीसाठी जे फिटनेसचा मोस्टली थिंक करतात त्याच्यासाठी खूपच अतिशय उपयुक्त आहे. तर सुंदर अशी डिश बघा आपली बनत आहे. वाव, द टेक्स्चर इज लुक्स गुड राईट. अँड इवन कॅप्सिकम पण कलरफुल आहे, सो खूपच छान दिसत आहे. आता यामध्ये आपण जे चिकन जे बॉइल्ड केलेलं आहे राईट, ते आपण टाकणार आहोत. सो अशा प्रकारे आपली ही डिश तयार झालेली आहे. याला ना थोडंसं अजून एक 5 ते 10 मिनटं बॉइल्ड करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे छानसं मिश्रणमध्ये बॉइल्ड होऊन जाईल. Wow, look amazing and delicious as well, right? So if you खूपच सुंदर अशी डिश आपली बनलेली आहे, चिकन सॅलड. 10 मिनिटं आपण कुक करणार आहोत, देन आपली डिश रेडी. ओके, सो प्रॉपर कुक झालेलं आहे बघा. आपण याच्यावरती आहे ना डार्क सोया सॉस आपण टाकतोय. याच्याने का ना आपल्याला खूपच टेस्ट अतिशय सुंदर येऊन जाईल. सोया सॉस आहे, सो इट्स व्हेरी हेल्दी अगेन. सो अशा पद्धतीनं ही डिश बनेल आणि लुक्स लाईक चायनीज इफेक्ट ॲज वेल. फॅमिली नमस्कार, अँडीज किचनमध्ये स्वागत आहे. आपण बघू शकताय चिकन सलाड आपण डिश जी बनवलेली आहे त्याच्यामध्ये एकदम प्रोटीनयुक्त आहे. आपण चिकन घेतलेलं आहे, कॅप्सिकम घेतलेलं आहे, ब्रोकोली घेतलेलं आहे, विच इज अगेन हाय प्रोटीन डाएट आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण टॅमॅटो घेतलेला आहे, ऑनियन घेतलेला आहे. सो अशा पद्धतीनं याच्यामध्ये बटर पण थोडंसं घातलेलं आहे सो टेस्टसाठी. तर अशा पद्धतीने आपण खूप सुंदर डिश बनवू शकतो. आपल्या फिटनेस जे प्रेमी आहेत, इवन आपण डेलीसुद्धा खाऊ शकतो अशी डिश. सो तुम्हाला नक्कीच आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अशा जरूर रेसिपी बनवत जा आणि तुम्ही मस्त फिट राहा. तुमच्या आरोग्यासाठी धन्यवाद. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. नवीन कंटेंट, नवीन रेसिपी. धन्यवाद. थँक्यू. बाय.